नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा अत्यंत खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. पुऱ्या बनवताना 4 चमचे कडकडीत तेलाचे मोहन पिठात घालावे व कणिक थोडी घट्ट मळावी. जर तुम्ही 4 वाटी कणिक घेतली असेल तर त्यात 1 वाटी बारीक रवा मिक्स करावा. तसेच त्यात 1 चमचा पिठी साखर घालावी. यामुळे पुऱ्या छान अशा फुगतात. तर टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवण्यासाठी तुम्ही ही टीप पुऱ्या बनवताना नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 2. काही वेळा महिलांकडून पुरणाच्या पोळ्या करताना त्या मोडतात किंवा पोळपाटाला चिटकतात. त्यावेळी तुम्ही पुरण व काणी एकसारखी बनवून घेतली तर पोळ्या चांगल्या लाटता येतात व त्या पोळपाटाला अजिबात चिटकत नाहीत. तर ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना बरेच वेळा पुरणपोळी बनवताना हा प्रॉब्लेम येतो. त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय महत्त्वाची व उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 3. मेथीची भाजी बनवताना ती बनवण्या अगोदर तिला मीठ लावून ठेवा. यामुळे मेथीचा कडूपणा निघून जाईल. तर बरेच जण मेथीची भाजी खूप आरोग्यदायी असली तरी पण ती कडू लागते त्यामुळे टाळतात. त्यांनी ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 4. जेवताना वरून मीठ अन्नपदार्थात टाकण्यास घेऊ नये. त्यामुळे रक्तदाब व ब्लड प्रेशर वाढतो. तर बऱ्याचशा जणांना वरून मीठ घेण्याची सवय असते. त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. चीज किसताना किसणीला थोडे तेल लावावे. त्यामुळे चीज किसणीला चिटकत नाही व आपले चीज छान असे किसले जाते व आपला हातही चिकट होत नाही. तर चीज किसताना तुम्ही ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 6. गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही. तर बऱ्याचशा गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण गुळाचा पाक बनवत असतो त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की वापरा. टीप नंबर 7. गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा किंवा खवा मध्ये थोडे पनीर मिक्स करून गुलाबजामुन बनवा. यामुळे गुलाबजामुन खूप छान असे होतात. तर गुलाबजामुन बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 8. आपल्या घरामधील तुपाचे भांडे, तेलाची बॉटल किंवा किटली या भांड्याच्या खाली त्याच्या साईडच्या ताटल्या ठेवाव्यात किंवा न वापरलेले प्लास्टिकचे डबे असतील किंवा त्याचे झाकण ठेवावे. यामुळे तेलाचे डाग ओट्यावर लागत नाहीत किंवा पडत नाहीत आणि ओटा आपला व्यवस्थित राहतो. तर बरेच वेळा किचनमध्ये आपण तेलाचे बॉटल किंवा डब्बा तसाच ठेवून देतो. त्यामुळे ते आपल्याला दररोज तो ओटा आपला स्वच्छ करावा लागतो. त्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 9. सांबारचा स्वाद वाढवण्यासाठी जिरी, मोहरी व सुक्या लाल मिरचीचा फोडणी किंवा तडका द्या. तर सांबार बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 10. नाकातून पाणी वाहण्याचा त्रास असेल तर रुमालात निलगिरीचे तेल टाकून त्याचा वास घ्यावा. यामुळे आराम मिळेल. तर तुम्हाला पण हा त्रास असेल तर ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टीप आहे टीप नंबर 11. रिकामा वेळ असेल तेव्हा मिरची, पुदिना, कोथिंबीर याची मिक्सरमधून काढून याची छान अशी पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवावी. ही पेस्ट भेळ, पाणीपुरी, बिर्याणी, पुलाव हे पदार्थ बनवताना किंवा यासाठी उपयोगी येईल. ही पेस्ट आपण अगोदरच बनवून ठेवल्यामुळे कोणताही पदार्थ आपण पटकन बनवू शकतो. टीप नंबर 12. कडधान्य नीट निवडून घ्यावे. अगोदरच खराब झालेली कडधान्य भिजवल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा किंवा वास येऊ शकतो. तर कडधान्य भिजत घालण्या अगोदर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 13. जिरा राईस बनवताना मीठ हे
भात शिजताना न घालता ते नेहमी वरून घालावं, म्हणजेच भात परतताना त्यात घालावं. यामुळे जिरा राईसची चव भन्नाट लागते. तर जिरा राईस बनवताना बऱ्याचशा जणी ते भात शिजत असतानाच त्यामध्ये मीठ घालतात, त्यामुळे भाताची चव म्हणावी तशी छान अशी लागत नाही. टिप नंबर 14. कडधान्य पदार्थामध्ये वर्तमानपत्राचे तुकडे घालून ठेवावेत. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे कीटक कडधान्याला च्या भोवती किंवा कडधान्यामध्ये येणार नाहीत. तर कडधान्य जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.